नमस्कार. मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हम्माल आणि फराश या पदांसाठी एक खूप मोठी भरती निघाली आहे. जर आपण एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. चला तर मग या भरतीबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. महाराष्ट्रात एक स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळावी असं कोणाला नाही वाटणार, बरोबर ना? आणि जर ही नोकरी थेट उच्च न्यायालयात असेल तर मग तर सोने पे सुहागा. तर हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता चालून आली आहे. ही संधी किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल. मुंबई उच्च न्यायालयाचं मुंबई मुख्यालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या तिन्ही ठिकाणी मिळून तब्बल 887 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होते आहे. खरंच ही एक खूप मोठी संधी आहे. चला आपण पटापट बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते पाहू. मग पात्रतेचे निकष काय आहेत, अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्र लागतील आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. ही संधी नेमकी काय आहे, म्हणजे जागा कुठे आणि किती आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार किती मिळणार आहे ते आपण सविस्तरपणे पाहू. इथे स्क्रीनवर बघा, जागांची विभागणी किती स्पष्टपणे दिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सर्वाधिक म्हणजे 570 जागा आहेत. त्यानंतर नागपूर खंडपीठात 115 आणि औरंगाबाद खंडपीठात 202 जागा आहेत. म्हणजे अर्जदारांना त्यांच्या सोयीनुसार ठिकाण निवडण्याची संधी आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, पगार. या पदांसाठी वेतनश्रेणी S3 नुसार 16,600 ते 52,400 रुपये इतकी आहे. आणि हो, हे फक्त मूळ वेतन आहे. यावर नियमाप्रमाणे इतर भत्ते सुद्धा मिळतील. म्हणजे एकंदरीत एक खूप चांगला पगार मिळू शकतो. ठीक आहे, संधी तर खूप चांगली आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या पदासाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत. चला ते काळजीपूर्वक पाहूया. आणि इथे एक खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. ह्या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता आहे फक्त 7वी उत्तीर्ण. हो, अगदी बरोबर ऐकलंय, फक्त 7वी पास. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने उमेदवारांना ही एक सुवर्ण संधी मिळाली आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे पूर्ण असायला हवं. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे. म्हणजे त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे. याशिवाय काही इतर गोष्टी आहेत ज्यांची नोंद घेणं गरजेचं आहे. उमेदवार भारताचा नागरिक आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. चारित्र्य चांगलं असावं, कोणताही गुन्हा दाखल नसावा आणि लहान कुटुंब नियमावलीचं पालन करणं बंधनकारक आहे. ठीक आहे, समजा आपण पात्र आहात. मग आता प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा. तर ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यामुळे यातली प्रत्येक पायरी आपण नीट समजून घेऊया. अर्ज करण्यासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क आहे. आणि हो, हे शुल्क परत मिळणार नाही, म्हणजे ते नॉन रिफंडेबल आहे. हे शुल्क तुम्हाला ऑनलाईनच भरायचं आहे. प्रक्रिया तशी सोपी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात आधी SBI कलेक्टवर जाऊन 1,000 रुपये शुल्क भरायचं आहे. ते भरल्यावर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल. तो नंबर वापरून मग अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. तुमचा फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करा, पण फाईलची साईज 40 KB पेक्षा कमी असावी. आणि शेवटी अर्ज सबमिट करून त्याची एक प्रिंटआउट काढून नक्की स्वतःजवळ ठेवा. आता तारखा. या तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज करायला सुरुवात होते 15 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजता. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 जानेवारी 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, वेळेच्या आत अर्ज भरा. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना, अर्ज फक्त आणि फक्त मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरच करायचा आहे, जी आहे bombayhighcourt.nic.in. इकडे तिकडे कुठल्याही बनावट लिंकवर किंवा वेबसाईटवर विश्वास ठेवू नका. चला, अर्ज भरून झाला. आता पुढे काय, म्हणजे उमेदवारांची निवड नेमकी कशी केली जाणार आहे, निवड प्रक्रियेचे टप्पे कोणते आहेत ते आता आपण समजून घेऊ. संपूर्ण निवड प्रक्रिया आहे 50 गुणांची. आणि तिची विभागणी कशी आहे ते पाहूया. यात सगळ्यात जास्त म्हणजे 30 गुण हे लेखी परीक्षेसाठी आहेत. त्यानंतर 10 गुण शारीरिक क्षमता किंवा विशेष कौशल्य चाचणीसाठी आणि उरलेले 10 गुण मुलाखतीसाठी आहेत. या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ टाईपचे प्रश्न विचारले जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या फेरीसाठी पात्र व्हायचं असेल तर या 30 गुणांपैकी कमीत कमी 15 गुण मिळवणं बंधनकारक आहे.
त्यामुळे हा पहिला टप्पा खूप महत्वाचा आहे. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा. जे उमेदवार लेखी परीक्षेत पास होणार नाहीत त्यांना पुढच्या कोणत्याही टप्प्यासाठी म्हणजे शारीरिक चाचणीसाठी बोलवलं जाणार नाही. याचा अर्थ पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा अडथळा आहे तो म्हणजे लेखी परीक्षा. समजा आपण लेखी परीक्षा पास झालात आणि मुलाखतीसाठी तुमची निवड झाली, अभिनंदन. तर मग मुलाखतीला जाताना कोणती कागदपत्र तयार ठेवायची आहेत ते बघूया. मुलाखतीच्या वेळी तुम्हाला तुमची सगळी मूळ कागदपत्र घेऊन जावी लागतील. यात जन्मतारखेचा पुरावा, 7वी पासूनची सगळी मार्कशीट्स आणि सर्टिफिकेट्स, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, 2 चारित्र्य प्रमाणपत्र, जातीचा दाखला जर लागू असेल तर, एखादं फोटो ओळखपत्र जसं की आधार किंवा पॅन कार्ड, आणि हो, तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट, हे सगळं सोबत ठेवावं लागेल. चला, आता सगळ्यात शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण एका छोट्या चुकीमुळे तुमची संधी हुकू शकते. ही सूचना फार महत्त्वाची आहे. अर्जामध्ये कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती देऊ नका, कारण भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असं लक्षात आलं की दिलेली माहिती चुकीची आहे, तर तुमची उमेदवारी किंवा अगदी झालेली नियुक्तीसुद्धा तात्काळ रद्द केली जाईल. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती भरा. तर मग मुंबई उच्च न्यायालयात एक उज्ज्वल करिअर घडवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला तयार आहात का? ही एक सुवर्ण संधी आहे जी पुन्हा पुन्हा येणार नाही. त्यामुळे सगळी माहिती पुन्हा एकदा तपासा आणि वेळेत अर्ज करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.